5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। 12 मार्चला स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक। 16 सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये युतीकडे बहुमत, भाजप शिवसेना युतीकडे 10 सदस्यांचं बहुमत। 65 कोटींच्या मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये आणखी 2 कंत्राटदारांना कोर्टाचा दिलासा। 2 कंत्राटदारांना मुंबई सत्र न्यायालयाच्या वतीनं जामीन मंजूर। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये दोषमुक्तीसाठी रोहित पवार यांनी केला अर्ज। ईडीला म्हणणं मांडण्याचे विशेष कोर्टाचे निर्देश। पुण्यातील प्रसिद्ध कलाकार कट्टा हटवू नये, आमदार रोहित पवारांची मागणी। रोहित पवार यांनी कलाकार कट्ट्याला दिली भेट। रत्नागिरीमधील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट, स्फोटात 10 कामगार जखमी, 3 कामगारांची प्रकृती चिंताजनक। नागपूर पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये सेवानिवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चे यांना अटक। कोचिंग क्लासेसचे संचालक अतुल चौधरींना आधीच अटक करण्यात आली आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये अर्चना कोटे ईडीच्या कोठडीत। कोर्टाने 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। भीषण अपघातामध्ये 3 कामगारांचा मृत्यू, मागून आलेल्या ट्रकची सर्व्हिस ट्रॅकला धडक। पाण्याचा ग्लास देण्यास नकार दिल्यानं पोलीस अंमलदारावर चाकू हल्ला। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना, जखमी अंमलदारावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। ट्रम्प यांनी अमेरिकन लष्करी दलाचं केलं कौतुक। इराणचे हवाई दल पूर्णपणे नष्ट, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। तर 32 जहाजं समुद्रामध्ये बुडाल्याचाही ट्रम्प यांचा दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।